Hi, myself, Mrs. Ujjwala Rajesh Chaudhary, teacher in Nutan Vidya Mandir Umrodi. Welcome to our YouTube channel. Today, we are going to learn Standard 6, second chapter, The Living World of General Science. In this video, let's learn the characteristics of living things. First characteristics is respiration, म्हणजेच श्वसन. Keep your hand on your chest or hold your hand in front of your nose, or we observe a sleeping dog. What do we see? That living things can be breathed. म्हणजेच सजीव प्राणी श्वसन करतात. लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लिव्ह. सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. Inhaling the oxygen and exhaling the carbon dioxide form in the body due to the use of oxygen is called respiration. ऑक्सिजन शरीरात घेणे आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडणे या क्रियेलाच आपण श्वसन असे म्हणतो. ॲनिमल्स हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर रेस्पिरेशन. प्राण्यांना श्वसन करण्यासाठी ठराविक अशी इंद्रिये असतात. रेस्पिरेटरी सिस्टीम इन मॅन. मानवामध्ये जी श्वसन संस्था असते तिची आकृती पुढील प्रमाणे आपल्याला दिसत आहे. ज्याप्रमाणे प्राणी श्वसन करतात त्याचप्रमाणे वनस्पती देखील श्वसन करतात. वनस्पतीमध्ये जे खोड आणि पानांमध्ये जी सूक्ष्म छिद्र असतात त्याद्वारे वनस्पती श्वसन करतात. प्लांट्स रेस्पायर बाय मीन्स ऑफ मायक्रोस्कोपिक पोअर्स ऑन देअर स्टेम अँड लीव्स. रेस्पिरेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. श्वसन हे सजीवांचं लक्षण आहे. निर्जीव वस्तू श्वसन करीत नाहीत. नाव नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज एक्सक्रीशन. एक्सक्रीशन म्हणजेच उत्सर्जन. Waste substances are formed during the many processes that take place in the bodies of animals. These are called excreta and the process of eliminating them from the body is called excretion. आपल्या शरीरामध्ये निरनिराळ्या क्रिया होत असतात आणि या क्रिया होत असताना अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात. हे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणं गरजेचं असतं. त्यांनाच उत्सर्ग असे म्हणतात आणि उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन असे म्हणतात. हे उत्सर्जन करण्यासाठी आपल्या शरीरात ठराविक असे अवयव असतात. ॲनिमल्स हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर एक्सक्रीशन. नाव एक्सक्रिटरी सिस्टीम इन मॅन. आपल्याला आकृतीमध्ये दिसत आहे की मानवामध्ये उत्सर्जन करण्यासाठी जी संस्था कार्यरत असते तिची आकृती आपल्याला पुढील प्रमाणे दिसत आहे. Some plants shed leaves in a specific season. Waste substances stored in the leaves of plants are shed along with the leaves. वनस्पती देखील उत्सर्जन करतात. उदाहरणार्थ काही वनस्पतींची विशिष्ट ऋतूत पानगळ होते. वनस्पतींच्या पानांमध्ये साठवलेले उत्सर्ग त्या पानांबरोबर गळून पडतात. नाव ट्राय धिस. टेक अ ट्रान्सपरंट प्लास्टिक बॅग, टाय इट ओव्हर अ लीफ ऑफ अ प्लांट ॲज शोन इन द पिक्चर. ऑब्झर्व इट आफ्टर 6 to 7 hours. What do you see? Droplets of water collect on the inside of the bag. It means that plants excrete water in the form of vapor. आपल्याला 5 ते 6 तास निरीक्षण केल्यानंतर काय दिसतं तर पिशवीच्या आतील बाजूस पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. म्हणजेच वनस्पती बाष्प रूपात पाण्याचे उत्सर्जन करतात. यूज युअर ब्रेन पॉवर. What is the sticky substances seen on the stems of babul or drumstick tree? आपल्याला बाभूळ आणि शेवग्याच्या शेंगांच्या झाडावर कोणता असा चिकट पदार्थ तयार झालेला दिसून येतो? एक्सक्रीशन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. उत्सर्जन हे एक सजीवांचं महत्त्वाचं असं लक्षण आहे. नाव रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाई अँड मुवमेंट. चेतना क्षमता आणि हालचाल हे एक सजीवांचं मुख्य लक्षण आहे. ते आता आपण पुढे पाहूया. आपण एखाद्या गाई म्हशीच्या गोठ्यात गेलो असतो. आपल्याला काय आढळते तर गाई म्हशी आपल्याला बघून इकडून तिकडे हालचाल करतात किंवा गायी आपल्याला बघून हमरायला लागतात.
If you suddenly enter a cowshed, the cows and buffaloes stand up, begin to move. One or two may even start moving. These are all movements. A potted plant placed in a window grows towards sunlight. It means that plants too show movement. Living things move of their own accord. आपण जर कुंडीमध्ये लावलेली वनस्पती खिडकीत ठेवली तर ती सूर्यप्रकाशाकडे झुकलेली आपल्याला दिसून येते, म्हणजेच तिची हालचाल होते. सजीवांमध्ये हालचाल ही स्वयंप्रेरणेने होत असते. The ability of living things to respond to a stimulus is called their responsiveness to stimuli. सजीवांमध्ये जी चेतना क्षमता असते आणि त्या चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता असे म्हणतात. रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाई इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. चेतना क्षमता आणि हालचाल हे सजीवांचं महत्त्वाचं लक्षण आहे. नाऊ लेट्स लर्न रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन किंवा पुनरुत्पादन. Living things produce other living things like themselves. Some animals give birth to their young ones. Some lay eggs. Their young ones hatch out of the eggs. New plants are produced from the seeds, stems, or leaves of plants. Now, definition of reproduction. The process by which a living thing generates a new living thing like itself is called reproduction or procreation. A definite lifespan. At a certain stage of life, living things become capable of reproduction. Later on in life, reproduction stage, their organs become weak and still later their life comes to an end. In other words, living things die. The lifespan of different animals and plants are different. Example, the lifespan of the giant turtle in South America is about 170 years. दक्षिण अमेरिकेमध्ये जे महाकाय कासव आढळतं त्याचं आयुर्मान 170 वर्ष आहे. The lifespan of mayfly ranges from 1 hour to 24 hours. Now next characteristics is a cellular structure. म्हणजेच आपण आता एक पुढचं सजीवांचं लक्षण पाहणार आहोत, पेशीमय रचना. All living things are made up of small units called cells. प्रत्येक सजीव एका छोट्या पेशीपासून बनलेला असतो. Some living things are made up of single cell. These are called unicellular. On the other hand, some living things are made up of many cells are called multicellular organism. All the characteristics of living things are seen in every cell of living things, whether it is unicellular or multicellular. Hence, cellular structure is the main characteristics of living things, even though the number of cells may vary. पेशींची संख्या वेगवेगळी असली तरी पेशीमय रचना हे सजीवांचं प्रमुख असं लक्षण आहे.